सोलापुरातल्या आलेगाव भाणगावात भीमा नदीपात्रात आंदोलन. बंधारा बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक. शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश. मात्र आंदोलनामुळे पाणी सोडता आलं नाही. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड. लोकांना तासनतास टँकरची वाट पाहत उभं राहावं लागतंय. टँकर आल्यानंतर पाण्यासाठी ग्रामस्थांची प्रचंड गर्दीही होते. बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई. सध्या 15 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा. 48 गावात विंधन हिरी अधिग्रहित करण्यात आल्यात. पाणीसाठी आता 30% मे महिन्यातली परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता. साताऱ्याच्या खटाव तालुक्यात नेर धरणाच्या पाण्यावरून शेतकरी आक्रमक. 10 दिवसात पाणी सोडण्याची मागणी, अन्यथा आंदोलन तीव्र करणार. आंधळी धरणार 25 ते 30% पाणीसाठा होताच नेरचं पाणी येरळा नदीत पात्रात सोडण्याचं प्रशासनाचं आश्वासन. विदर्भात उष्णतेची लाट. काल नागपूरचं तापमान 43.2 अंश सेल्सिअस. मात्र नागपूरच्या सिमेंट रोड, डांबरी रोड, इमारतींच्या छताचं तापमान जवळपास 60 अंशांवर गेलं. हवेच्या तापमानापेक्षा सरफेस भागाचं तापमान हे 30% अधिक झालंय. बेसिकली जो IMD के जो तापमान नापे जाते हैं वो एयर टेम्परेचर होते हैं, लेकिन उसके जो एक वेरिएशंस होते हैं, हम स्पेशल वेरिएशंस देखें या अगर हम डिफरेंट सेटिंग्स में बात करें या डिफरेंट जगह पर जाएंगे तो वो जो टेम्परेचर है ड्यू टू एल्बिडो इफेक्ट्स ऑफ द एलिमेंट्स, जो भी वहाँ पे चीज़ें हैं, जैसे मैंने बताया कि बिल्डिंग्स हैं, हाई रेज बिल्डिंग्स हैं या फिर कुछ ऐसे ओपन एरिया है, तो ये इफेक्ट्स रहेंगे वहाँ पे, तो टेम्परेचर वेरिएशंस होते हैं. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात पुढील काही दिवस तापमान वाढणार. 23 ते 27 एप्रिल दरम्यान या भागात उष्णतेचा तडाखा. मुंबईसह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. धुळे तालुक्यातल्या खर्दे येथील शेतकरी भरत गुजर यांच्या 3 एकरावरील पपईला बाजारात अत्यल्प भाव. वाढत्या उन्हामुळे पपई होते खराब. हतबल गुजर यांच्यावर अखेर संपूर्ण पीक जनावरांना चाऱ्यासाठी देण्याची वेळ. कष्टानं उभ्या केलेल्या पिकाचे भीषण हाल. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान. विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांमुळे झाडं कोसळली. घरावरील शेडही गेले उडून. काही घरांचंही मोठं नुकसान. सावंतवाडीत वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान. आमदार दीपक केसरकर यांनी केली नुकसानीची पाहणी. शहरात 21 ठिकाणी मोठं नुकसान झाल्याची माहिती. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या तहसीलदारांना सूचना. वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट. सोलापुरातल्या करमाळ्यात सातोळी येथील अशोक गाडे या शेतकऱ्याचं 30 लाख रुपयांचं नुकसान. काढणीला आलेली 2 एकर केळी वादळी वाऱ्यानं भुईसपाट. बीडच्या विडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊसतोड मजूर महिलांचे हाल. कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर झोपावं लागते जमिनीवर. बेडच उपलब्ध नसल्याचं समोर. आपल्या PSC अंतर्गत आपल्याला पेशंट ॲडमिशनसाठी 10 बेड उपलब्ध होते. पण पेशंट आपल्याला ज्यावेळेस आपण प्री ऑपरेटिव्ह चेकअप केलं त्यावेळेस पेशंट आपल्याकडे 15 पेशंट आले. मग उर्वरित पेशंटला आपण नंतर आपण ऑपरेट करू असा सल्ला दिला. परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही करू असं त्यांची पण संमती होती. त्यानुसार मग आम्ही ते खाली गाद्या टाकून अर्धे 4-5 पेशंट खाली गाद्यावर आणि बाकीचे बेडवर असे ऑपरेट. पुण्यात महापौरांच्या बंगल्यातील 19 झाडांची कत्तल. महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाकडून फांद्या छाटणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचा आरोप. निलगिरी, पिंपळ, आंबा, जांभूळ, चिंच, उंबर यासारख्या वृक्षांची कत्तल केल्याचा दावा. पुरातत्व विभागाचे नियम डावलत तुळजाभवानी देवीची 6वी सिंहासन पूजा. पुजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल. 5 वर्ष मंदिर प्रवेश बंदीची कारवाई. ऑनलाईन बुकिंग नसताना अधिकारी कर्मचाऱ्यांना मॅनेज करत 6वी सिंहासन पूजा घातल्याचा संशय. धाराशिवमध्ये अंगणवाडी पोषण आहारात घोटाळा झाल्याचा आरोप. निकृष्ट आहार मिळत असल्यानं अंगणवाडी सेविका आणि पालक आक्रमक. सोमवार ते शनिवार मिळतो एकच आहार. कुपोषण दूर करणं अंगणवाडींचा उद्देश. मात्र निकृष्ट आहारामुळे उद्दिष्टाला हरताळ फासल्याचा आरोप. त्याच्यात आळी निघाली होती, लापसीमध्ये आळी. मग त्यांनी आम्ही म्हणतो तुम्ही तुमच्या लेकराला असं खाऊ घालतात का? लेकराच्या तोंडातलं काढून खाऊ नका तुम्ही. किती म्हणतात त्यांना? आता एका लेकरांना प्रति त्यांना 8 रुपये तरी असतील ना. मग तुम्ही 2 रुपये सुद्धा खर्चत नाही त्या लेकरांना. अर्धा किलो तांदळाचा सर भात किती होते तेवढा भात देते आणि रेशनचा तांदूळ वापरते.
राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा चौथा दिवस. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह 18 मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्यानं संप कायम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी 4 दिवसांपासून संपावर. संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयातील परिचारिकाही संपावर. जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार. ई-केवायसी नसल्यास शिक्षकांना मे महिन्याचं वेतन नाही. शिक्षण विभागानं 22 एप्रिल रोजी पत्र पाठवून दिला इशारा. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक. ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शाळांचे एप्रिलचं वेतन रोखणार. बीडच्या जिल्हा रुग्णालयातल्या आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलंय. एबीपी माझाच्या बातमीची दखल आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे. रुग्णासाठी डेझर्ट कूलरची व्यवस्था व कार्डियाक मॉनिटरही झाला दुरुस्त. आखाती देशातील युद्धाचा परिणाम जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर. मात्र आता केळी निर्यात सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. केळीच्या दरातही वाढ झाली आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा गायब. मनमानी निर्णयाचा सांगलीत मोर्चा काढून करणार निषेध. 1 मे रोजी मराठी साम्राज्य सन्मान भव्य मोर्चा निघणार. 1 मेला महाराष्ट्र दिना निमित्त सांगलीमध्ये या एनसीईआरटीचा निषेध. त्याचबरोबर हा मराठा साम्राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाचं आयोजन सांगलीमध्ये आम्ही करत आहोत. सुरुवात सांगलीमधून होईल. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोर्चे आम्ही आयोजित करणार आहोत. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी रेल्वेच्या 18,000 विशेष गाड्या. सुट्ट्यांतील गर्दी लक्षात घेऊन रेल्वेची उपाययोजना. 18,262 गाड्या चालवणार असल्याची रेल्वे मंत्र्यांची माहिती. 15 जुलैपर्यंत धावणार 18,000 विशेष गाड्या. अतिजीन करणंही धोकादायक. नागपूरमध्ये एका 23 वर्षीय तरुणाची अतिव्यायामामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फुटली. सुदैवानं डॉक्टरांनी गोल्डन आवरमध्ये शस्त्रक्रिया केल्यानं तरुणाचा जीव वाचलाय आणि त्यामुळे व्यायाम करणाऱ्या तरुणांनी काळजी घेण्याची गरज या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झाली आहे. नागपूरमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा. पोस्ट करणाऱ्यांचा शोध सुरू. आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा. आमदार रोहित पवारांची मागणी. रोहित पवार कोल्हापुरातल्या राजाराम पोलीस स्टेशनला जाणार. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला संजय गायकवाड यांनी दिली होती धमकी. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला 30 जणांची यादी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोर कमिटीचा निर्णय. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून माधवी नाईक, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, दयाशंकर तिवारी, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, दादाराव केतसे, संजय भेंडे या नावांची यादी. सूत्रांची माहिती. विधान परिषदेवर संधी द्या. अकोल्यातील शिवसेनेचे नेते रामेश्वर पवार यांची उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत 9 पैकी 2 जागा शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला. त्यासाठी पक्षात इच्छुकांची मोठी रांग. बारामती पोटनिवडणुकीत 58.17% मतदान. 2,23,705 मतदारांनी बजावला हक्क. 2024च्या तुलनेत झालं 72% मतदान. 2024च्या तुलनेत मतदानामध्ये 13% अधिक घट. बारामतीसह राहुरी पोटनिवडणुकीची 4 मे रोजी मतमोजणी. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान. सरासरी 92.6% मतदानाची नोंद. 16 जिल्ह्यात 152 जागांसाठी झालं मतदान. देशातलं अभूतपूर्व मतदान अशी निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया. SIRद्वारे 27 लाख मतदार वगळल्याच्या पार्श्वभूमीवर मतदान. राजू शेट्टी आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन घेणार भेट. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांच्या नुकसानीच्या मुद्द्यावर समर्थनासाठी भेट. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी एकत्र यावं यासाठी राजू शेट्टी यांचा पुढाकार. शिवसेना नेते संजय निरुपम यांचं प्रताप सरनाईकांना पत्र. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना करण्यात आलेल्या मराठी सक्तीबाबत फेरविचार करण्याची पत्राद्वारे मागणी. आज संजय निरुपम उत्तर भारतीय रिक्षा चालकांसोबत संवाद साधणार.
ठाण्यातल्या ज्ञानेश्वर नगर परिसरात शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने. उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेत आरोग्य केंद्रांचे कंटेनर उभारण्याला स्थानिकांचा विरोध. स्थानिक नागरिक आणि ठाकरेंच्या नगरसेवकांचं आंदोलन. शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक अनिल भोर मात्र आरोग्य केंद्र उभारण्यावर ठाम. वसई विरार महापालिकेचा अनधिकृत बांधकामांसंदर्भात अजब निर्णय. वसई विरारमधल्या 2025 पर्यंत उभारलेल्या सर्व अनधिकृत चाळी आणि इमारतीचं पाणी कनेक्शन देण्याचा निर्णय. ओसी नसलेल्या अनधिकृत इमारतींना पाणी जोडणी देण्याच्या निर्णयावरून पालिकेच्या भूमिकेवर सवाल.